अक्षरशः गाडीवरचं धुकं सुद्धा वाढलं नव्हतं, इतक्या पहाटे आपल्याकडे ट्रॅक्टर आलं होतं. तर रामकृष्णारी मंडळी, आता काल जे आपण फरट मारलं होतं ना आपल्या वावरात, त्यालाच आता रोट्याने आहे ना साफ करून घ्यायचं होतं. रोटा पण मामाने इतका जबरदस्त मारला ना भाऊ, सगळं वावर एकदम धुवून निघलं आणि एकदम स्वच्छ वाटायला लागलं बाबा. इतकं गवत होतं, विशेष नाही करायचा. आज आहे ना तळी उचलायची होती, मग काय मस्तपैकी तळी उचलली आणि भरीत रोडग्याचा एक घास खाल्ला. काय सांगू भाऊ, इतका मस्त वाटला, विशेष नाही करायचा. तेवढ्यात आपल्या शेळीकडे आलो होतो. आता शेळीची तब्येत अशी काय आहे की तिला खाता सुद्धा येत नाही, त्याच्यामुळे आपण आहे ना इंजेक्शनने तिचा चारा पाणी करतो बरं का. ते होत नाही तर इकडे वावरात आलो होतो, कारण की आज आहे ना गहू पेरायला ट्रॅक्टर येणार होतं बरं का. हे सगळे गवत साफसफाई करून घ्यायची होती. ट्रॅक्टर चालू करीत नाही आपलं, रोटा मारित नाही, तर सगळं गवत त्या रोट्यामध्ये अडकलं बाबा. आता ते गवत काढता काढता नाकीनवाला जसं बस सगळं मस्तपैकी मारून घेतलं आणि तेवढ्यात बाबां मी आलो होतो आता इकडे शावगावला गहूचं बी घ्यायला आणि थोडं खत घ्यायला. ते घेऊन पण घरी आलो मस्तपैकी. आम्ही बसलो बाबा ट्रॅक्टरची वाट बघत, कधी येतंय पेरायला. तर म्हणलं चला शेळ्या देतो सोडून, मस्तपैकी शेळ्या सोडल्या नाही तर लगेच ट्रॅक्टर आलं बाबा. मग काय मस्तपैकी घेतला सगळा गहू पेरून. आता उद्या सकाळीच उठून वावरात यावं लागेल, वावर वाढायसाठी नाकनं बंद करावं लागते, दंडबिंड पाडावं लागेल.